नमस्कार मित्रांनो, आपल्या व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर सगळेजण मेकअप करत आहे. सगळेजण तिरुपती बालाजी, आपण तिरुपती बालाजी साई शिर्डी जी ट्रेन आहे त्या ट्रेन मध्ये आपण बसलेलो आहे आणि या ट्रेन मध्ये बघू शकता तुम्ही आपले जे मित्र आहे सध्या व्हिडिओसाठी मेकअप करत आहे. आता ते व्हिडिओ चालू झाला त्यापूर्वी त्याने मेकअप आपला संपलेला आहे. हे आता गन लावत आहे. म्हणजे सगळ्या जणांना वाटतं मी सोशल मीडियावर आल्यानंतर नीट नेटकं दिसलं पाहिजे, गोरं दिसलं पाहिजे, चार पोरीनं आपल्याला पाहिलं पाहिजे, आपले लवकर लग्न झाले पाहिजे, लेकरं बाळ झाले पाहिजे असं त्याला वाटतं. तुम्ही बघा मस्त गंध गिंद लावला आणि आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे की गंध लावणं हे आपण लावतो, त्याच्याशिवाय आपल्या चेहऱ्याला शोभा येत नाही. तर बघा मित्रांनो, आपले मित्र कसे टवटवीत चिकणे चोपडे झालेले आहे, अतिशय शॉर्टर गिटर घातलेले, कारण थंडीचं वातावरण आहे. बघू शकता तुम्ही बाहेर पावसाचंही वातावरण आहे, पावसामुळेच आपल्याला थंडी लागत असते. तर मित्रांनो नमस्कार, आज आम्ही नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आपले संभाजीनगरचे जे मित्र होते आणि ते म्हटले की बाबा तुम्ही युट्यूबवर येते का व्हिडिओ बनवा, त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवते. आपले मित्र आहे, काय सर आपलं नाव म्हटले तुम्ही? कुणाल पाटील. कुणाल पाटील आहे यांची आपल्या संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, पुंडलिकनगर या ठिकाणी त्यांच्या 2 इंग्लिश स्कूल आहे. श्री राजे संभाजीराजे इंग्लिश स्कूल पुंडलिकनगर मध्ये अशा त्यांच्या 2 शाखा आहेत. प्रसिद्ध असे उद्योगपती, युवा उद्योजक आहे. तर सरांकडून आपण त्यांचा परिचय घेऊ, नेमकं स्कूलची संकल्पना त्यांच्या मनामध्ये कशी आली, म्हणजे आपल्या लोकांना प्रेरणा भेटली पाहिजे की आपल्यासारख्या युवा पिढीनं काहीतरी करायला पाहिजे. सर 2 शब्द तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगू शकता? नमस्कार, मी कुणाल पाटील, राहणार प्रॉपर जळगावचा होतो, पण वडील शिक्षक असल्यामुळे त्यांची बदली इकडे झाली संभाजीनगरला. तर मग आधी सुरुवातीला नोकरी केली त्यांनी, मग नोकरीचा जो अनुभव होता तो मग शाळेमध्ये रूपांतर करायचं ठरलं. मग छोटीशी शाळा सुरू केली 2017 साली. छोटीशी एक स्वरूपामध्ये शाळा चालू केली आपण. मग त्याचं रूपांतर हळूहळू मोठ्या विद्यार्थ्यांमध्ये झालं. आता आपण 1ली पासून तर 10वी पर्यंत शाळा सुरू केलेली आहे. तुमच्या सारख्यांच्या आशीर्वादामुळे आपण यशस्वीरित्या ती शाळा चालवतो देखील. आता शाळेचं मोठं काम देखील चालू आहे आणि असं तुमच्या सहकार्यामुळे अजून मोठी शाळा तयार करू. धन्यवाद. तर अशा प्रकारे आपल्या भाऊनी आपला परिचय दिलाय आणि नक्कीच आपल्या महाराष्ट्रातील मुलांनी जे काही आहे यांनी उद्योजक करायला पाहिजे. आता नोकरीचा आपण बघू शकतो सगळ्यात मोठा महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा विषय. तर आरक्षणाच्या विषयापेक्षा आपण आपले कामधंदे केले पाहिजे. हे असे युवा पिढी आपल्याला भेटल्यानंतर आपल्याला कळतं की आरक्षणापेक्षा आपण कामं केले पाहिजे. तर आपले लातूरचे इकडच्या साईडला लातूरचे मित्र आहे, त्यांना पण आपण विचारणार होतो, भावांना आपण काय करता, कुठून आले आहात तुम्ही? शिक्षित झालोय लातूरला. हा, अमित राम सुवर्णकर माझं नाव आहे. तिकडे सांगा ना. माझं नाव अमित राम सुवर्णकर आहे. मी लातूर जिल्हा तालुका अहमदपूर येथून आलेलो आहे. माझं 12वी शिक्षण चालू आहे. नेमकं दर्शनाला तुम्ही किती जण आले? 5 जण आले. मग हे भाऊ आले का तुमच्यामध्ये? नाही, तुम्ही आता ओळख. तर मित्रांनो हे बघा, आपण आल्यानंतर म्हणजे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की आपण बाहेर आल्यानंतर आपल्या लोकांना भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि मनाला एकदम असं भारी वाटतं की आपले लोक भेटल्यानंतर. आता बघा, मी तिकडल्या डब्यातून इकडे आलो विशेष म्हणजे यांना बोलण्यासाठी. तर मित्रांनो, आपले जे मेकअप केलेले आता, ज्यांनी असा मुलीसारखा चिकना असा मेकअप केलेला आहे, त्या मित्राचा आपण मनोगत घेणार आहे. नाही, इकडे तिकडे केल्यापेक्षा आता तुम्ही तुमचं मनोगत सांगा. तर बघा, आपल्या इकडं आपले मुलं थोडे लाजत आहे, कारण आपल्या इकडे लोकांना बोलायची सवय नसती. तर आपण सगळ्या जणांनी बोलण्याचं धाडस केलं पाहिजे. तर आपण इकडून तिकडून इकडं केलं तर आपल्याकडे बोलणं आलं तर आपण 2 शब्द बोलायलाच पाहिजे. तर मित्रांनो चला बोला. हे भाऊ आपले बोललेले भाऊ, तुम्ही काय 2 शब्द बोलणार प्रेक्षकांना? नमस्कार. आम्ही अहमदपूर तालुक्यातून आलेले आहे, लातूर जिल्हा, आणि आम्ही तिरुपती दर्शनाला गेलो होतो. त्याच्यामध्ये आम्हाला हे सर भेटले आणि मस्त म्हणून मस्त सांगितले आम्हाला. भाऊ असे म्हणजे प्रसन्न झालेले, त्याला अतिशय हसू येते. हा, तर बघा ते आपले पलीकडचे मित्र आहे, असा गण लावलेला त्यांनी 3 टिक्के लावलेले. जरांगे पाटलाचे भाऊ येते. नमस्कार.
बस त्यांनी आपल्याला एवढंच मनोगत सांगितलेलं आहे. स्वीटी आहे बरं का, स्वीटी स्वीटी. आपण आता बघा, आता प्रत्येक मुलामध्ये आता युवा आपण जेव्हा या वयामध्ये असतो 20-21, आता जे काही 20च्या वरती आपण खोडकर असतो, तर यांनी आपल्या या भाऊचं नाव स्वीटी ठेवलेलं आहे. तर भाऊ स्वीटी सारखं स्वीट दिसत आहे. भाऊ बघा तुम्ही किती चिकने हँडसम आहे. भाऊच्या बोटामध्ये जे आहे अंगठी 1,20,000ची अंगठी आहे. तर बघा, म्हणजे आपल्या लोकांना कसलाही गर्व नसतो, तर अतिशय भाऊ दिल खुलास आहे. तर भाऊ तुम्ही बघितलं त्यांच्या हातात 1,20,000ची अंगठी आहे. तर भाऊ थोडे लाजत आहे. तर भाऊ 2 शब्द बोला तुम्ही जरा. बोला चांगला बोललो, बोला काहीतरी. स्वीटी नाव कोण पडलं तुमचं, काय पडलं माझ्यात मध्ये? इकडे बघा मित्रांनो, आपलं त्यांचं टोपण नाव आहे स्वीटी. हा, तर कोणाला काही वाटू देऊ नका. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणी काही कमेंट करू नका. कमेंट केली तर फक्त स्वीटी नावानंच येऊ द्या. जय महाराष्ट्र मित्रांनो. तेव्हा मागचा माणूस पण आपला चिकना. अरे मनोगत व्यक्त करा. भाऊचं शोटर आहे आणि ते 6.5 लाखाचं शोटर शिकेचा ब्रँड आहे. चला भाऊ 2 शब्द. माझं नाव महादेव सूर्यवंशी कमलाकर. सूर्यवंशी नाव आहे का भाऊ तुमचं? सूर्यवंशी आडनाव आहे. सूर्यवंशी आडनाव आहे भाऊचं. महादेव नाव आहे. हा, वडिलाचं नाव कमलाकर. कमलाबाई कमलाकर. ओके. आणि अहमदपूर तालुक्यामध्ये आशिष जेम्स पार्लर हा कटिंग व्यवसाय. भाऊचं अहमदपूर तालुक्यामध्ये सलूनचं दुकान आहे. अतिशय भाऊ पण युवा उद्योजक आहे. मेन रोडवर आहे. मेन रोड हायवे रोडवर करतात ते, डिवायडरच्या मध्ये. सलून त्यांचं फेमस सलून आहे अहमदपूरमध्ये. बघू शकता आपले मित्र कसे हसत आहे. आता त्याला तर 4 महिने मला असं त्यांना कटिंग वगैरे दाढी करण्याचं काम नाही, पण ती जनसेवा करणार आहे. तर अशा प्रकारे आपले युवा उद्योजक घडत आहे आणि असेच युवा उद्योजक महाराष्ट्रामध्ये घडले पाहिजे. तर नमस्कार मित्रांनो, आता शेवट जाता जाता सर्वांना आपण महाराष्ट्रातले तर जय महाराष्ट्र. हा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या भागातले जे मुलं आहे त्यांचा व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करा.